दिलू बाळा, हे लोक मला पैसे देत नाहीत रे. तुला कशाला पैसे लागतात का नानी? वाह, म्हातारी झाले म्हणून काय झालं? माझ्या काही गरजा आहेत का नाही? बरं ठीक आहे, चल मी तुझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो. ओके? पण मला कॅश लागते. तू खात्यात जमा करणार, कसं होणार? बर, मी उमाला सांगतो पैसे काढायला आणि ती तुला कॅश देईल. मग तर झालं. हा, तुझ्या बापाला मी तयार करते हा तुझ्याकडे यायला. आणि बंडीला पण मी सांगितलंय इकडे येऊन राहा म्हणून. ती राहायला तयार झालीये. ती येऊन राहिली ना की कुसुमला एकदम सरळ करेल, एकदम सरळ करेल. कुसुम आणि तू म्हणजे टॉम अँड जेरी आहात. ठीक आहे. मामा गेले का? हो, त्याला काहीतरी अर्जंट म्हणे मेल आला, तडकाफडकी गेला. बाकी सगळं ठीक? अजूनपर्यंत तरी सगळं ठीक आहे. ओके, चल मी तुला पैसे पाठवतोय. ओके? शाना रे माझा बाळ तो. तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक आई बापाला मिळो. नाटकी नानी आहेस तू. चल बाय. बाय बाय. गेला. तूच त्याला खोटा मेल केलास आणि त्याच्या लक्षात सुद्धा ते आलं नाही. त्याला कुठली एवढी अक्कल? अरे पण तिकडे गेल्यावर त्याला कळेलच ना. तेव्हाच तेव्हा. आता तर बॅग गेली घरातून. ए राजा, आजची पार्टी तुझ्याकडून. ये बात. शाबास. मोठा ऊन उंटवशील. नानी, काय आहे? नानी, कोणाची गप्पा मारतीस तू? हा घोडा. हे घे 20. 20 आहेत? 20 आहेत? अगं 20,000चा चेक दिला होतास ना तुम्हाला? हो 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 हो, मोजलंस ना तू? हो, मी मोजलेत, पण तू एकदा मोजून घे. नाही, माझा ना तुझ्यावर विश्वास आहे. बँकांवर नाही आहे, पण तुझ्यावर आहे. बरं ठीक आहे नानी, मला खूप काम आहेत, मी निघते. हा, सांभाळून जा. आई ग मेलो. खूप लागलं का? अगं सगळं अंग इतकं भीषण अगं तू भांड्याशी काय बोलतेस? पोचा पडला. सगळ्या शरीरावर पोचे पडले, त्याचं तुला काही नाहीये. माझ्या माहेरचं भांड आहे हे. अरे बापले. आपण इस्पितळात नेऊया त्याला, मलमपट्टी करूया, श्रीखंडाची गोळी खायला देऊया. मी का फेकलं ते? अगं मी नाही ग, ऐक ग, मी नाही ग फेकलं. तुम्ही मुद्दामून करता. तुम्हाला काही नाहीये माझ्या माहेरचं. हे बघ मालू, तू ना उगीच माझं डोकं फिरवू नकोस. माझं आधीच आई ग, आधीच सगळीकडनं दुखतंय ग. मी म्हणते काय गरज होतीये फेकायची? काय मालू, माझ्या बाबांचं नाव लिहिलंय ह्याच्यावर. बघू ना. अरे बापरे, नेमका वडिलांनाच पोचा आलाय. चुकलं ग माझी आई, चुकलं. आई नाहीये मी तुमची. हा मालू मालू, आई ग इथं लेप लावणं इथे खूप दुखतंय ग, वळताच येत नाहीये मला. मालू मालू, आई पत्रिका आली आहे माझ्या मामाकडून. अंग सगळं गेलंय ग कामातून. मामाच्या मुलीचं लग्न ठरलंय. आई, अरे देवा, हे तर निखळणारच बहुत आहे बघ. केवढं मारलं नानीने मला. नानीला तू सांगत का नाहीस की माझ्या नवऱ्याला मारू नका हो असं म्हणून? आपल्याला जोडीनी बोलवलंय लग्नाला. आईनेही पत्र पाठवलंय, आवर्जून या असं म्हणालीये. आणि गेलो तर सगळ्यांची गाठही पडेल. लग्नाला? माझा सख्खा मामा आहे तो. अगं तुझ्या मामाचं एक लग्न झाले ना, हे काय वय आहे का तुझ्या मामाचं परत लग्न करायला? काय बोलताय तुम्ही हे? शोभतं तरी का तुम्हाला? वयाचं तरी भान ठेवा. आणि वडील माणसांबद्दल असं बोलू नये. जीभ कशी झडत नाही हो तुमची? तू माझी जीभ झडव, ती मला बडव, म्हणजे माझी वाट लावून टाका तुम्ही. का बोलला तो असं माझ्या मामाला? अगं मग काय तुझा मामा, त्याला कळत नाही ह्या वयात लग्न करू नये, आपलं एक झालेलं आहे लग्न. मामाचं नाही, मामाच्या मुलीचं. मामाच्या मुलीचं काय? नानीने एवढ्या जोरात दणके दिलेत ना कानावर, बधीर व्हायला झालं ग, कान ऐकूच येत. पण बरं झालं मामाच्या मुलीचं लग्न ठरलं, बरं झालं. खपत नव्हती म्हणे, जाडी आहे म्हणे भरपूर. जाडी आहे म्हणे भरपूर. मंगळ होता म्हणून जमत नव्हतं. जाड काय? अच्छा, पण आता झालं ना, जमलं ना. जाऊया ना मग. नाही, मामानी सांगितलंय तयारीसाठी या 15-20 दिवस. पण 15-20? अगं मग काय नोकरीचा राजीनामा देऊ का मालू?
तसं नाही, 4-5 दिवस आधी तरी जाऊया. अगं नाही ग मालू, मला सोडणार नाहीत ग माझ्या हापिसातून. तुम्ही विचारून तरी बघा. लग्न कुठे आहे? धुळ्याला. धुळे? नाही, जमणारच नाही. का बरं? माझ्या साहेबांना धुळ्यावर भयंकर राग आहे. धुळे असे नुसते म्हटले तरी ते खुळे होतात. धुळे नाही जमणार, धुळे शक्यच नाही ग. म्हणजे त्यांना रागच आहे, नकोसच वाटतं धुळे. मी नाही विचारणार, आणि मी विचारलं तर माझी नोकरी जाईल. त्याबद्दल तुला काहीच वाटत नाहीये? तू विचार. मी कसं विचारू? तुम्हीच विचारा. नाही, नोकरी जाणार 100%. अहो 2 दिवस तरी जाऊया की. हे बघ मालू, आपलं लग्न जेव्हा झालं तेव्हा खूप उधारी झाली, त्यात ती अजून मी भागवलेली नाहीये. परत आता धुळ्यापर्यंत जाण्या येण्याचा खर्च, आहेर वगैरे कसं व्हायचं ना. हे बघ, पुढचे 6 महिने तरी तू काय बोलू नकोस, आणि जायचं असेल तर तू जा. काय रे नानी बसती नाही नीट. अगो बाई, हा लेप इथं का ठेवलाय? अगं लावायचा नाही का त्याला? नुसती ठोंब्यासारखी उभी आहे. नवरा कुणाचा? तुझा, दुसऱ्याचा नाही. थांब, मी लावते. नको नको, अगं तू कशासाठी आलीस ते सांगते. जाऊ दे, भरू दे. मी काय म्हणते, बंडीचं पत्र आलंय. तिच्या दिराचं लग्न आहे म्हणे. कुठे माहितीये का? धुळ्याला. आपल्या सगळ्यांना तिकडे बोलवलेलं आहे. तिच्या सासूचं पण पत्र आलंय आणि आवर्जून सांगितलंय तुम्ही सगळे जण या. आपल्याला जायला पाहिजे रे. आपली मुलगी तिकडे नांदतेय ना, मग नको का जायला? हे बघ, या वेळेला ना खसखशीत आहेर देऊया. चांदीचं तांब्या भांड, शर्ट पॅन्ट, साडी चोळी. काय लग्न कधी आहे? पुढल्या महिन्यात. पैशाचं जमेल ना? काय बघीन, करेन, काहीतरी करेन. तव्यानं शेकून देऊ का? जाग, तवा गरम करून आण. आता हिला काय झालं एवढं फणकारायला? तवा गरम. मालू, मी काय म्हणतो, आपण जाऊया तुझ्या मामाच्या मुलीच्या लग्नाला. म्हणजे मला असं वाटतं की मी खूप अगं विचार केला आणि मग वाटलं. कधी? नानींनी सांगितल्यावर? मालू ना तसं नाही ग. अगं माझी बहीण आहे बंडीच्या सासरकडच्यांचा मान ठेवायला नको का आपण? आणि माझ्या माहेरच्यांचा? तो आहे मालू, म्हणजे तो मान आहे म्हणूनच तर तुम्ही बाजूला व्हा. म्हणून आपण सरका बाजूला व्हा. म्हणून आपण जातोय ना धुळ्याला. मालू, मी काय म्हणतो, मालू अगं काय करतेस? अगं भाजेल ना. भाजलं तर भाजू दे. मी मेले तर तुम्हाला काय त्याचं? असं काय बोलतेस? तू गेलीस तर मला डबा कोण बनवून देणार? तेवढीच किंमत आहे का हो माझी? अगं असं नाही. भांडी कोण घासणार? धुणी कोण धुणार? लादी कोण पुसणार? हो मोलकरीणच आहे मी या घरातली. अगं मालू, मोलकरीण काय म्हणतेस? हे बघ, आपण मोठे झालो की ठेवू आपण मोलकरीण. आता काय मेला मोठं व्हायचं राहिलं आपलं? असं नाही, म्हणजे पैसे आले ना मालू आपल्याकडे खूप, की आपण ठेवू मोलकरीण. स्वतःच्या बहिणीचं असेल की बरोबर जमतं सगळं. माझ्या माहेरचं काही असेल तर पैसे नाहीयेत, सुट्टी नाहीये, हे सगळं बरोबर आठवतं तुम्हाला. तसं नाही मालू. तुला काय तव्यावर पाय गरम नानी आई. अगो बाई, काय झालं? चटका दिलास की काय? माहेरच्या लग्नाला नाही म्हणाला म्हणून? नाही नागत आई. अरे अरे बस 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 बस. मालू, मार ना. तू रागवलीस का? गेला असत केशवला सोडायला तर काही बिघडलं असतं का? स्वतःच्या मुलांना सोडायला मी कधी गेलो नाही, त्याला कसं सोडेन? बोलायचं नाही का आज? तसं नाहीये. मी त्याचा फोन रिचार्ज केला
ते नाही तू धरत. म्हणाला मला तो. आणि मी केलेलं तुला दिसत नाही, न केलेलं तू धरून बसतेस. मी काही म्हणाले तुम्हाला? म्हणाल नशील पण दिसतं मला, कळतं. माहिती गजरा. मी मारतो ना, मी मारतो ना. हो बाई, हो केवढा मोठा. माझी शेंडी ती केवढीशी आहे त्याच्यावर एवढा. शोभेल ना, शोभेल. तुम्ही मारणारा? सेल्फी काढूया. इशारा सेल्फी नको. गजरा मारताना नको. सेल्फी काढूया. काही काय मदत कर ना. असा नाही हो, थांबा. एका त्यांनी मारतो, एका त्यांनी. अहो असा ठेवा, असा असा. लवकर हा, मला कसं तरी वाटतंय बाई. ए बोक्या, आय 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 ग, कपाळ मोक्ष कराल देवा. आय 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 ग, आय 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 ग, आई ग, मरो तो गजरा. बघून येतो काय. आधी बघा त्यांना काय हवाय ते. नानींबरोबर काढा आता तुमचा सेल्फी. आओ काय हे घ्या, कपडे बदला. परत बोलतील तुम्हाला त्याच्यावरून त्या. देवा देवा देवा, कपाळ मोक्ष केला त्याने माझा. मला येत नाही टेंगूळ असा यांच्यासारखं, एक टेंगळा आणि एक टेंगू. आय आय ग. छान आहे. मी ना गजरा छान आहे. अगं लंगडत जाऊन आणला मी मालू. श, ते कशाला? अगं तू चिडली होतीस ना माझ्यावर, मग मुळीच नाही. तुमचा पाय बरा आहे आता? ठीक. चालता येत आहे का? थोडं थोडं. माझं चुकलं. मी तवा मधोमध ठेवायला नको होता. अगं उलट माझं चुकलं. मी असं वागतो ना, देवाने शिक्षा दिली बघ मला. नाही हो, तुम्ही असं नका म्हणू. मीही तुमची अवस्था समजून घ्यायला हवी होती. एकतर काही झालं की नानी तुम्हाला लगेच मारतात. त्यांच्यासमोर तुम्ही काय बोलणार होता, तिथल्या तिथे मारायला लागल्या असत्या तुम्हाला. आणि तुमच्या बहिणी नाही, म्हणजे बरोबरच आहे. भाऊ म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य केलंच पाहिजे. माझंच चुकलं. अहो, आणि तुम्ही जर नाही म्हणालात तर बंडी वंसनच्या घरच्यांना काय वाटेल? नाही पण म्हणजे तुला पटलंय ना मालू? अगदी मनापासून. आणि अहो बरंच झालं की दोन्ही लग्न एकाच गावी एकाच दिवशी. अगं मला तर वाटलं की बंडीच्या सासरकडच्यांची आणि तुझ्या मामाकडचीच सोयरी काय की काय. मला असंच वाटलं. मालू काय काय छान दिसतेस तू अशी खुदकन हसल्यावर. अगं खरंच. इकडे बघ मालू. मालू मालू. बोक्या, पडलास का रे? नानी मला बोक्या म्हणू नकोस ग. मला पैसे हवेत. कशाला? काय माझं काम आहे? कसलं? तुला काय करायचंय? कशाला हवे पैसे? मला औषधं घ्यायचे. कुठली औषधं आहेत? कसली औषधं सांग ना मला. पण कशाला हवेत? सगळे प्रश्न आता विचारतोस काय? त्याच्यापेक्षा मला 4000 नोटा दे ना. परवाच दिले ना तुला पैसे. संपले. कसे काय? पैशाशिवाय हल्ली काही जगात होतं का काही? तू परत साड्या घेतल्यास का नानी? साड्या? माझ्याकडे पैसे आहेत का साड्या घ्यायला? दातावर मारायला छदाम नाही माझ्याकडे. दातावर मारायला छदाम? दातावर छदाम कशाला मारायला पाहिजे? दात तरी आहेत का तुला? छदाम मारणार कसं दातात? चाटळपणा करू नको. तुला जमत नसेल तर तसं सांग. मी नळी आणि बंडीला सांगेन. अरे देवा, काय माझे हाल चाललेत बघा. त्याच्यापेक्षा मला मरण आलेलं बरं. कोणी मला विचारत नाही कुठे तो श्रावण बाळ,
क्या बाळ. झाला इव्हनिंग वॉक झाला. इव्हनिंग वॉक झाला, जॉगिंग उद्या करूया. जा, जा, चालेल चल. अहो ऐकलत का, दिलू बाळा सांगत होता की आपल्याकडचे 500 आणि 1000 रुपये आता बंद होणार आहेत. मूर्ख आहे तो. हा? असं काय हो म्हणता. त्याला म्हणावं लंडनच्या उंटावर बसून इथल्या भारतातल्या शेळ्या हाकू नकोस. इथे आमच्या देशात काय होतंय आम्हाला माहितीये. उमानी हेच सांगितलंय मला, बंद होणार आहेत नोटा म्हणून. तिला तरी काय अक्कल आहे का. जरा म्हणून विश्वास ठेवू नका कुणावर. अहो तर सगळे म्हणतायत तर असेल ना तसं. चेक करा ना जरा तुम्ही नेटवर. हा चेक करा चेक करा. हट्टी नुसते एक नंबरचे. अगं मालू खरे 1000 आणि 500च्या नोटा रद्द होत आहेत. मालू तुझ्याकडे काही आहेत का नोटा. किती आहेत. हे बघ हे 6000 आहेत. हा आता एक खपवणं आलं किंवा बँकेत परत करणं आलं, उद्याच्या उद्या बँकेत भरून टाका. नाही नाहीतर या फुकट जातील अशाच. तसं काय होणार नाही. मी बघतो काय करता येईल ते. बर तुझ्याकडे किती नोट आहेत. बघते मी, काहीतरी मिळतील. तुला काय आता मुहूर्त हवाय. नाही म्हणले तुमचं झाल्यावर बघू ना मग माझ्याकडे किती आहेत ते. बघ आणि सांग मला. हो सांगते, लगेच सांगते. अगं ए बघतेस ना. हो इथे कुठे. मग कुठे. माझं सगळं तिकडे स्वयंपाकघरात असतं. स्वयंपाकघरात. या या डबे काढून द्या मला. या या गंमत या. बरं मी थोड्या वेळाने करू का फोन तुम्हाला. महत्वाचं काम नाही 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 महत्वाचं काम चालू आहे. हो 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 हां बरं बरं. काय चालेल धडपड धडपड बोलते ना महत्वाचं फोन. चालूच आहे का तुझं हे दशमुखी बाईंचं. असू दे. हो द्या. किती आहेत किती आहे. बघ किती आहेत बघ. थांबा 50 50 50. बरं त्या साखर कुठे लपून ठेवता का तुम्ही हा पैसा. ठेवायला लागतात. हो चांगलं लॉन्ड्रिंग चाललंय पैशाचं. तुमच्या असल्या लपवण्यामुळे नोटा कमी येतात मार्केटमध्ये आणि काळा पैसा वाढतो. तुटेल तो. बरं ह्या डब्यात हा बरोबर त्याच त्याच डब्यात साखरेच्या डब्यात बघा. त्याच्यात बघा किती आहेत ते. आणि मग ते झालं ना की मला असं वाटतंय मी हा द्या 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 सुद्धा. अरे इथे सुद्धा लॉकर्स आहेत तुझी. आहेत आहेत ठेवावे लागतात. बरं ऐका ह्या मसुराच्या डाळीत पण ठेवलेत बघा. असं म्हणजे आठवतंय हा मला. हे बघा ऑरेंज ऑरेंज कलरची बघा इथे. बघा ओ चिडताय कशाला. गंमत आहे गंमत. हा बघा आहेत का त्याच्यात. आहेत आहेत. हा द्या. ठीक आहे. हा ए वा छान. चला आहेत का अजून का झालं. आहेत. तुझ्यामुळे ना मालू रेड पडणार आहे एकदा घरावर. म्हणजे तर हे सगळे पैसे बँकेला दाखवायला लागतील. अगं बँकेतून काढले होते ना मग परत बँकेला कशाला. हा पण मला दाखवायला हवे होते. किती आहेत. साधारण 9,000 तरी असतील. हे 9,000 हो आणि ते 6,000 म्हणजे झाले 15. मालू तुझ्याकडे माझ्यापेक्षा जास्ती काळा पैसा आहे. काळा पैसा कसला हो. तुम्ही द्यायचात ना मला भाजीपाल्यासाठी आणि ह्याच्यासाठी त्याच्यासाठी. ते जमून ठेवले उरलेले पैसे. हैया हळू तुटेल ते. बरं नानींना विचारा किती आहेत. तिला कशा तिच्याकडे काय असणार आहे. हा तुमच्याकडे माझ्याकडे उकळतात ना पैसे. असतील बघा त्यांच्याकडे सुद्धा. म्हणजे तिच्याकडे तुमच्याकडून मागतात माझ्याकडून मागतात. अगं पण तू 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 देते कशाला तिला. अहो नाही दिले तर कटकट करत बसतात तो दिवसभर. पैसे ठेवले ना हातात की गपचूप टीव्ही बघत बसतात. हा हा बरं का माझ्याकडे पण ती मागत होती. मग 4,000. 4
मी सांगितलं नाही म्हणून. हा हा. अहो बंडी वंसनकडून नवी वंसनकडून सुद्धा मागत असतात पैसे. उमा सुद्धा मध्ये मध्ये आणून देते त्यांना. हो? तो दिलूबाळा पाठवतो. मी तुला सांगतो, खर्च करत असणार ती. हा. साड्यांचं दुकान केलं तिच्या खोलीचं तिने. हो ना, मग? म्हणूनच म्हणते विचारा त्यांना जाऊन, असं धडधडीत जाऊन विचारा, घाबरू नका अजिबात. अहो नोटा फुकट खाली खाली इथे नको तिथे काहीतरी ठेवत बसतात. त्यांना जर आपण नाही विचारलं ना तर नोटा फुकट जातील. त्याच्यापेक्षा विचारलेलं बरं की नाही. जा विचारा बघू. जा 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 विचारू. जा जा, मी आहे तुमच्या पाठीशी उभी. जा, तोपर्यंत मी हे मोजते.